हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे माझी जी काही थोडीशी किचनची क्लिनिंग आहे तर ती चालू म्हणजे मी थोडीशी करायला घेतलेली आहे. तर त्यासाठी मी मोबाईलवर मस्त अशी गाणी लावलेली आहेत आणि मस्त असं माझं किचनचं थोडंसं मी चेंजिंग करणार आहे. तर ते थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे सगळे माझे प्लास्टिकचे डबे आहेत. माझ्याकडे स्टीलचे पण भरपूर सारे डबे आहेत आणि प्लास्टिकचे सुद्धा आहेत. पण असा गोंधळ झाला आहे की साफसफाई करताना खूप म्हणजे खूप वैताग येतो आणि असं वाटतं नको नको एवढी साफसफाई, एवढे मी जे भरून ठेवलेत ना एवढे डबे वगैरे, तर ते आता मी आज कमी करणार आहे. कारण काय होतं आहे की साफ जर करायला घेतलं सगळं किचन तर एवढा लोड येतो आणि एवढा कंटाळा, एवढा वैताग येतो ना की बस काय विचारायचीच सोय नाही. तर आता इकडे माझ्याकडे जे हे 2 डब्बे आहेत, मांडणी आहे. तर वरती पूर्ण स्टीलचे डब्बेच आहेत आणि इकडे मी सगळे प्लास्टिकचे डब्बे ठेवून दिले होते. कारण जे कडधान्य वगैरे, डाळी वगैरे काय असतील ते म्हटलं इथं ठेवून देऊया. आणि अजून स्टीलचे डबे आहेत तर ते स्टीलचे जे मांडणी आहे ना तर तिकडे आहेत. मग तिकडे सुद्धा आहेत. मग ते काय होते जरासं उंच आहे त्यामुळं तिथे माझा हात आहे ना तो पोचत नाही. आणि तिकडचं काही घ्यायचं म्हटलं की स्टूल घ्या, मग वर चढा, मग ते डबे घ्या. असं करावं लागायचं आणि काही काही वेळेस मी त्या डब्यामध्ये काही ठेवायचीच नाही. कारण का तर ते हाताला येत नाहीत आणि वरती एखादी गोष्ट राहिली की ते आतच राहून जायची, लक्षातच यायची नाही. म्हणून मग हे स्टीलचे डबे आहेत ना हे. तर म्हटलं आता हे स्टीलचे डबे आहेत ते सगळे काढणार आणि त्या कडापावर ठेवणार आणि जे प्लास्टिकच्या बरणीचे मी काही ठेवले होते ना वस्तू, तर ते सगळे ह्या स्टीलच्या भांड्यात ठेवणार, म्हणजे डब्यात ठेवणार. आणि इकडे जे नको असलेले जे भांडे असतील तर ते इकडे ठेवून देणार. वरती असं ही जे नको आहेत तर ते मी ठेवलेलेच आहेत. जसे कुकरचे डबे वगैरे किंवा मोठी कढई, नंतर इडलीचा कुकर वगैरे हे सगळं ठेवून दिलं. तर गावावरून आल्यानंतरच सगळी साफसफाई केली होती आणि सगळं घासून वगैरे घेतलंच होतं. तर मग मी आत्ता म्हटलं की कपड्यानं पुसून घेऊया स्वच्छ असं. आणि आता आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं भांडी वगैरे सगळी परत आणि घासायची आहेत. पण पाण्याच्या प्रॉब्लेममुळे खूप वैताग आला आहे आणि खूप हे झालं आहे, पाणी खूप म्हणजे खूप कमी येतं आणि त्यामुळे की नाही काही करायची इच्छाच राहत नाही. आणि पाणी तरी भांडी घासायची म्हटल्यावर खूप सारी लागतं पाणी. त्यामुळं मी पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि आता स्टीलचे डबे मी घासून वगैरे स्वच्छ ठेवलेच होते. तर हे जे काही प्लास्टिकचे डबे आहेत जे मोठे मोठे, जे गुलाबी झाकणाचे, निळ्या झाकणाचे आहेत ते नाही, ते ठेवणार आहे. पण जे दुसरे आहेत ते मी काढून टाकणार आहे. तर त्याच्यातच जे काही सामान आहे, चवळी, मुगाची डाळ, उडदाची डाळ, मूग, मटकी वगैरे हे सगळं काही भरून ठेवलेलं आहे. तर ते मी आता ह्या स्टीलचे जे डबे आहेत त्याच्यात भरून घेत आहे. तर त्याच्यात भरून वगैरे घेतलं आणि इकडे स्टीलचे डबे लावून घेतलेले आहेत. तर म्हणजे कसं जर आम्हाला आता काय हवं असेल तर इथल्या इथं मी काढून घेऊ शकते. जसं की पोहे आहेत, नंतर मुगाची डाळ आहे, चवळी आहे, नंतर असं कडधान्य सगळे आहेत आणि जे एक्स्ट्राच होतं तर ते मी पिशवीत बांधून असं एका डब्यात ठेवून दिलेलं आहे. इकडे प्लास्टिकच्या डब्यातच मी खोबरंसुद्धा ठेवलं होतं आणि जेवढं पाहिजे होतं खोबरं तर तेवढं मी काढून घेतलं होतं आणि बाकीचं एक्स्ट्रा होतं तर ह्या प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवलं होतं. परत आता बघते तर त्याला असं बुरशी आल्यासारखं थोडं थोडं झालं होतं. मग ते सुद्धा सगळं स्वच्छ पुसून घेतलं. त्या मोठ्या डब्यात ठेवला आणि आता तो डबा मी फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे खोबरं खराब होणार नाही. तर आता इकडे जे प्लास्टिकच्या ज्या भरण्या होत्या ना तर त्या पुसून वगैरे सगळं ठेवून दिलेलं आहे. आणि आता ते जर काढलं आहे तर म्हटलं ह्याच्या खायचं जे आहे ना तर ते म्हणजे किचनच्या खालीच मी धान्य वगैरे ठेवते सगळं. जसं की गहू, तांदूळ, ज्वारी वगैरे हे सगळं ठेवून देते. तर तिकडचं सुद्धा मला साफ करायचं होतं. तर छोटे छोटे ड्रम आहेत तर त्यातच सगळे धान्य असतं माझं. तर ह्याच्यात थोडीशी ज्वारी राहिली होती. तर ती ज्वारी मी पातेल्यात काढून घेतली आणि आता ह्याच्यात मी दुसरी नवीन ज्वारी गावावरून आणलेली थोडी होती तर ती भरून ठेवणार आहे. ती बाहेरच ठेवली होती कारण जुनी ज्वारी संपल्याशिवाय म्हटलं की थोडी नवीन ज्वारी आहे ती त्याच्यात नको ओतायला, नाहीतर मग खराब होईल म्हणून. तर ह्याच्यात कसं पावडर वगैरे टाकलेली आहे. नंतर जे लिंबाचा पाला वगैरे असतो ना, गावाला कसं लिंबाचा पाला वगैरे टाकलेलाच असतो. तर ते सगळं टाकलेलंच होतं म्हणून त्यात मी दुसरी पावडर वगैरे काही टाकली नाही. तर हे दोन्ही ड्रम आहेत. तर एका ड्रमात तांदूळसुद्धा आहेत, ते सुद्धा गावावरूनच आणलेले आहेत. तर
आमच्याकडे तांदूळ तसं पिकत नाही, पण आमच्या मम्मीच्या इकडे म्हणजे माझ्या माहेरी तांदूळ पिकतो, तर तिकडूनच मी तांदूळ वगैरे घेऊन आलेले आहे. तर हे डब्बे आहेत तर ते मी आता पुसूनच घेते. धुवून घेणार नाही, कारण जर धुतले तर ते सुकणार नाहीत आणि मग ते धान्याला थोडंसं ओलसर राहील म्हणून मी फक्त पुसून घेतलेलं आहे वरतून वगैरे. तर आता हे धान्य वगैरे आहे तर ते मी दुसरं भरून ठेवलेलं आहे आणि हे रेग्युलर यूजसाठी हे तांदूळ आहेत तर ते तांदूळ मी ह्या डब्यात भरून ठेवणार आहे आणि बाकीचं तांदूळ आहे ते तसं ड्रममध्ये ठेवणार आहे. तर हे डब्यात स्टीलच्या कसं रोजच्या वापरासाठी होऊन जाईल म्हणून. तर आता इकडे दोन्ही ड्रम आहेत तर ते व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेले आहेत. तर ते आता मी त्याच्या खायचं वगैरे सगळं झाडून वगैरे किंवा आणि जरासं कपडा मारून घेणार आहे, जेणेकरून तिथली धूळ वगैरे सुद्धा स्वच्छ होऊन जाईल. तर असं अधूनमधून थोडंफार 1 महिन्याभरातून किंवा महिना 15 दिवसातून असं सगळं स्वच्छ केलं तर मग टेन्शन डीप क्लिनिंग करायला खूप असं वेळ लागत नाही, तर सगळं व्यवस्थित होऊन जातं. इथं कसं ती चटणीची भरणी वगैरे आहे ना, तर ती सुद्धा इथंच मी ठेवलेली आहे. ज्यावेळी चटणीची भरायची होती त्यावेळेसच मी तिथलं पण मी साफ वगैरे करून घेतलं होतं, पुसून घेतलं होतं. तरीसुद्धा धूळ वगैरे किती जमा झालेले आहे. तर इकडचं सगळं झाडू मारून वगैरे घेतलं. आता इकडे पुसून सुद्धा घेतलेलं आहे. तर इथं मी जे 2 डब्बे आहेत, जे 2 ड्रम आहेत मोठे तर ते ठेवते. छोटंसंच किचन आहे, त्याच्यातच सगळं ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यातच वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, धान्य आहेत, सगळी भांडीसुद्धा आहेत. खूप खूप पसारा आहे. तर आता जे जुनं तेलाचं कॅन होतं ते संपलेलं, तर ते सुद्धा मी काढून टाकणार आहे. नंतर प्लास्टिकचं जेवढं काही काही सामान नको असेल तेवढं मी सगळं काढून टाकणार आहे. पाहिजे आणि लागेल म्हणून असं खूप सारं आपण जमा करून ठेवतो आणि एवढा पसारा होऊन जातो की तो साफ करताना आपल्याच नाकी नऊ येतात. तर आपल्या बायकांचं हे असंच असतं, हे असू दे, हा डबा असून दे काहीतरी भरून ठेवता येईल, तो डब्बा असून दे काहीतरी भरून ठेवता येईल, असं करून खूप सारं म्हणजे जी भांडी आहेत, डब्बे आहेत तर ते होऊन जातात. तर खालचं वगैरे सगळं साफ केलं तर हे बघू शकता वॉशिंग मशीनवर रॅक ठेवले, तर ते मी काढलेलं आहे आणि तिथं काचेची जी एक हे आहे तर ते लावून घेतलेलं आहे मिस्टरांच्याकडून. तर त्यांना म्हटलं मला एक ते लावून द्या आणि तेच घेऊन आले. त्यांनी लावून दिलं वगैरे. तिथं बरण्या वगैरे ठेवायला येतील. तर ह्या बरण्या आहेत त्या मी पुढे ॲडजस्ट करणार आहे आणि इकडचं आहे किचन ओटा. तर हे सुद्धा सगळं स्वच्छ पुसून वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवते आणि खूप मोठा व्हिडिओ होईल असं वाटते मला, म्हणून मी ह्याचे 2 भाग करणार आहे. तर पुढच्या भागामध्ये तुम्ही बघू शकता तर मी कसं अरेंजमेंट सगळं व्यवस्थित केलेलं आहे, काय चेंज केलेलं आहे, काय बदल केलेला आहे तो. तर कारण हे करायला जवळजवळ मला खूप वेळ लागला आणि खूप म्हणजे त्यामुळे खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. तर मग एवढा मोठा बघणं शक्य नाही, म्हणून मी 2 वेळा हा व्हिडिओ आहे तो टाकणार आहे. तर इकडचे जे छोटे छोटे काचेच्या बरण्या आहेत तर त्यासुद्धा इथं कुठं ॲडजस्ट होतात का बघते मी, तर होत नाही आहेत. तर मग इकडचं सगळं जे डब्बे वगैरे आहेत म्हणजे तो मसाल्याचा डब्बा वगैरे तो ॲडजस्ट केलेला आहे. नंतर खलबत्ता आहे, तो मिक्सर पण लागलाच म्हटलं हात पुसून घ्यावा, सगळा स्वच्छ करून घ्यावा. मिक्सर तर इथेच ठेवणार आहे. पण जे बाकीचे इकडचे छोटे-छोटे जे काचेच्या भरण्या आहेत, तर त्या मी तिकडे ॲडजस्ट करणार आहे. तर ते कशाप्रकारे तर तुम्ही तो पुढे व्हिडिओ बघू शकता. तर हा व्हिडिओ आहे तो मी इकडेच एंड करते. थोडंसं असं अर्धच आहे ते मी इथं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.